प्रोटीन्सने भरपूर अशी अगदी झटपट होणारी अंडी न उकडता केलेल्या कालवणाची रेसिपी आज आपण पाहूयात. नमस्कार, मी वर्षा. वियन्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात आधी कालवण चमचमीत बनण्यासाठी एक झटपट वाटण तयार करूयात. त्यासाठी एकाकडे एक मोठा उभा चिरलेला कांदा घेतला. त्यात 2 चमचे तेल घालून कांदा अगदी सोनेरी रंगावर परतून घेतला. शेवटी त्यात 3 ते 4 काळी मिरी, 2 लवंगा आणि 1 चमचा खसखस घातली आणि परत एकदा परतून घेऊन प्लेटमध्ये काढून घेतले. मग अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे घातले आणि अगदी सोनेरी रंगावर परतून घेतले. मग इकडे मिक्सरच्या भांड्यात थोडे थंड झालेले खोबरे आणि कांदा घेतला. त्यात अर्धा इंच आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घातली आणि मिक्सरला वाटून घेतले. इकडे कढईत फोडणीसाठी 2 चमचे तेल घेतले आणि मग त्यात बारीक चिरलेला अर्धा कांदा घातला आणि मग त्यात 2 ते 3 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या घालून कांदा अगदी मऊसर होईपर्यंत परतून घेतला. मग त्यात बारीक चिरलेला एक टोमॅटो घातला आणि मग सगळे मिश्रण थोडे परतून घेऊन तयार केलेले वाटण यात घातले. वाटण थोडे परतून झाल्यानंतर 3 ते 4 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घालून अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतले. आता यात 2 ग्लास पाणी घातले आणि एक उकळी येऊ दिली. या मिश्रणाला उकळी यायला लागल्यानंतर एक करत अंडी फोडून 4 ते 5 अंडी यात घातली. आता ही अंडी आपल्याला न ढवळता 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहेत. 10 मिनिटांनंतर चमच्याने हलवत आता अंडी खालीवर करून परतून घ्यायची आणि पुन्हा 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. आता हे कालवण तुम्हाला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीसारखे घट्ट मध्यम आळवून घ्यायचे आहे. बघा किती मस्त चमचमीत असे अंड्याचे कालवण तयार आहे. हे भाकरी, पोळी आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकता. ही रेसिपी आवडल्यास या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.